घे फ्रुटी पे न मग निघू चल बाबा बस काय केलं हा बघ कर आपली तंदुरी 4 पीस झाले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. तर घरातले कामं वगैरे सगळे आवरलेत मी भांडे आणि कपडे वगैरे सगळे झालेत. जेवण आई बनवणार आहेत. आता चालले नेरळला, ताईचा बड्डे आहे. तर बघू ताई भेटणार आहे मला तिकडे नेरळला गेल्यावरती. चला बाय बाय. आता जाऊ आम्ही नेरळला, मी बाबूदादा आणि शेठ. बाबूदादा कालपासून मागे आलाय, मामाकडे जायचे म्हणून पण चाललोय आम्ही. आई पण येते, ए आई पण येते. आईने तुझी बुटा घातली आता अरे बाबा, आईने बाबूदादाची बुटा घातली आता. चल हा दादा येतो ना म्हणून तर मी थांबलो. चल घे फ्रुटी पे न मग निघू चल. बाबाने फ्रुटी आणले. आता बाबू दादा फ्रुटी पिईपर्यंत थांबतो ना. बाबू दादा नाही थांबली का? मला तर मम्मी पण पितो, मला देतो ना. घेतो ना वडापाव. थांबला तर साई मंदिरला वडापाव घेण्यासाठी. काय बोलतो बच्चा? काय बोलतो? चल बाबा गाडी चालू कर. हो बिना याची कशी काय क्लचची चालू झाली? हा काय ओके. चलो अभी हम निकलते हैं मामा के घर. चलो बाबा दादा. ती पण ती आली बघ परत. तिला तिला सांग बाबा दादा, तिला सांग शेम गाडी गांजे बोलून ट्रॉली चोळली आता. आता चल तर खरं तू माझ्या घरी ये बोलते उद्या. मी तुला ट्रेन दिलो. ओके. तू तर तिला मारणार होतास ना रिद्धीला? हा रिद्धीला मारायची का? तू तर काल मारायला निघलेला तिला, काठी बिटी घेऊन निघलेला पार. ढकलला होता कधी? झोपत ढकलला का तुला बाबू दादाने? मग कुणी कधी ढकलला? माझा पोरे आता आले ना. तू महापोरा बोलते महापोराने ढकललेला. तर फायनली आलो आमच्या घरी माहेरी. आणि भाईने मस्तपैकी बेस बनवलंय. चिकन मॅरिनेट करत लावलंय. तंदुरी बनवायची आम्हाला. आणि सोबतच इथे मच्छी आहे, कोलंबी आणि एक कलेजी पेटा आहे, आपण फ्राय मारायचे. आणि कुकरमध्ये आमचं मटण टाकलंय शिजत लावत. आम्ही मटण बिर्याणी बनवायची आज पण. आणि इथे डाळ आहे, मुगाची डाळ. ही मम्मीच्यासाठी आहे माझ्या. तर चला आता एक एक रेसिपी बनवत जाऊ. दाखवत राहील मी कसे कसे बनवतात. भाऊ आणि मी, आम्ही दोघं जण आहेत. दोघं जण मिळून बनवायचे. 100% टेस्टी बनवू. इथे आपले कोलंबीचे सगळे गोळे वगैरे काढून झालेत. कोलंबीचा रस्सा का ठेवायचे, थोडंसं ग्रेव्ही टाईप करायचे. आणि मटन बिर्याणीसाठी आपला कांदा वगैरे सगळा चॉपिंग करून झालाय. आणि ते लसूण पण निसून ठेवलेत. बस काय केलं बघ कर. हे बघा बाबू दादा तर रिद्धीला मारणार होता. आता तू काय तुमचं काय चाललंय? खेळणे. हे बघा बाबू दादानी खेळणी घेतल्यात त्याची. मामाकडे असतं जेवढी खेळणी अजून आहेत पिशवीवरून ते ठेवल्यात.
तुला बोलली सोनू आहे, तुला सोनू बोलली, मनाने बोलली, माझ्या सोनूला बोलली तुला ना. अरे दोघांची मॅचिंग मॅचिंग आहे, ब्लॅक ब्लॅक कपडे आहेत. मजा आहे रे. हा सेम सेम. तू बघ होते माझ्या लेका माझे सोनू बोलते बघ. तू तर तिला मारणार होता, ती बघ किती तुला प्रेम करते ना. मारशील तू रिद्धीला? बोल सॉरी बोल रिद्धी. तर मित्रांनो तेलामध्ये कांदा टाकलाय बाईने. आता बनवायची आपल्याला कलेजी पेटा, ग्रेव्हीवाला मसाला. हे भाई कुक आहे आपला कुक. काय चालू करायचं? कशी प्रांजलीला काम लावून दिलं मस्त पैकी. कांदा कापायचा आणि टोमॅटो कापायला. कधी कधी बनवायला घ्यावं. आमचा पण होतं सेम तसंच. आता त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायला. थोडे वापरा करायला. ओके ओके. जिंजर गार्लिक पेस्ट. त्याच्यात टाकायला घेतले टोमॅटो प्युरी. शिजून द्यायचं मस्त पैकी. नंतर टाकू मिक्सिंग करायला. तो ऑरेंज कलर आहे ना. तो वाटण वगैरे टाकून झाला आपला. आणि आता टाकायचं मसाला. तर बाहेर इथला घेतला मसाला टाकायला. थोडे हळद टाकले. हा घरचा गरम मसाला आहे, खडा मसाला टाईप आहे थोडासा. ही धना पावडर आहे. अजून भरपूर आम्हाला काय काय बनवायचं आहे. पहिले चिकनचं करून घेतो आणि तिखट मसाला टाकला आपल्या घरच्याचे. आणि त्यात आता चिकन मसाला, कॉलेजची पेटा फ्राय. मिक्सर करून घेतो मस्तपैकी. तर मित्रांनो बागून त्याच्यामध्ये आपल्या चिकन आणि कलेजी पेट टाकलं सगळं. आणि आता त्याचं झाकण. तोपर्यंत मी याची बिर्याणीचा टोप आणायला शिडी आणायला भेटलं. 1 किलो बासमती राईस मटन बिर्याणी बनवण्यासाठी. आता ते मी वॉश करून घेते पहिले. मित्रांनो टोपमध्ये तर टाकते थोडासा तेल. तेल आले का बघून येते. ओके आले. त्यात आता अख्खा खडा गरम मसाला टाकते. मित्रांनो हवा बिर्याणीसाठीचा भात रेडी आहे आपला. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मटण वगैरे टाकलं मी ग्रेव्ही बनवायला. आणि थोडा वेळात लावू आपण बिर्याणीचे थर. तर त्याच्यावर झाकण ठेवतो टोपावर. मोठा टोप घेतलाय. तर अर्धी माणसं तिकडेच आपली. आणि बघा आपला तंदुरी बनवायला लावली तर बाईने. तिथं अर्धी झाले अर्धे होते. आपली तंदुरी 4 पीस झालेत. अजून आहेत अर्धे पीस याच्यामध्ये. आणि इथं भाईने बटर घेतल्यावरती लावायला. अमूल बटर. ही बघा आमची बर्थडे गर्ल. आणि तिला काम दिलं आम्ही कोशिंबीर करायला. आणि ते प्रांजली आहे. काय झालं बाबू दादा?
तू डॉक्टर आहे ना? डॉक्टर श्रेयांश राणे इंजेक्शन मार तिला. तू तू डॉक्टर आहे ना? पण तू डॉक्टर आहे ना? हा लांब डॉक्टर आहे का? तर मित्रांनो आता आपण बिर्याणी खोलतो, ओपन करतो. बघा दम आलेले वरती मस्त वास वगैरे, धूर पण निघले. हा मी आहे पण बॉटल. ओके हा प्लेट बस. थंड चालेल का? आणि ही आपली तंदुरी तंदुरी सोबत इथे कोलंबी आहे फ्राय केले, नाही सॉरी कोलंबी ग्रेव्ही केले. आणि ही आपली तंदुरी दीदीने प्लेट भरायला घेतले. आणि सोबत आपला कलेजी पेटा मसाला केला. आणि मटणाची ग्रेव्ही आहे थोडीशी ठेवले. प्लेट भरायला घेतले. मामाची दादा मामालाच मारला होतो. रिद्धी बाबू दादा, रिद्धी आणि बाबू दादा तशी तंदुरी खायला घासायला तंदुरी. आणि तो मटन बिर्याणी वाढले. चला आता आम्ही जेवतो मस्तपैकी सगळे फॅमिली. काय चला आता बर्थडे गर्ल चॉकलेट केक सिस्टरचा बर्थडे आपल्या बहिणाबाईचा. हॅपी बर्थडे टू यू सिस्टर. तिकडे बाबा दादाचे मेकअप करायला लावले मामीने. ती का नाही लावला? लाव ना आरती. नको पैसे विषय. अरे घे तू नको घेऊ, आम्ही नंतर मागची घेऊ. समजा सारायला म्हणजे आता चला आमच्या ताईला मस्त पैसे जमले 700 रुपये बोनी झाले. फोटो काढते आहे का? चल 1 2 3 घे जवळ घे. चल आता केक कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू. तिला ती अशी गरजच ना, तिने आधीच देऊन बसले. गेले बघा सिस्टरचा आता इष्ट आता स्टर राहिला फक्त. आता टर राहिला. आता ER राहिला फक्त. चला मित्रांनो आता आमच्या घरी जायचा वेळ झालाय. बर्थडे वगैरे झाला, केक कापून झाला. तोंड बघू बाबू, केक आपला केक आलो कसा असा. रिद्धी बघू तू ते दगड ठेव बाजूला. नको करू तू. बघू रिद्धी इकडे बघू. बाबू जा तू बघू. चला आता बर्थडे गर्लने पार्टी दिली आपल्याला. आईस्क्रीम आणले. बर्थडे गर्लने काय आणले मावशीने? तर त्याला आईस्क्रीम आणि मला भेटले मस्त कुल्फी. आईला प्रांजलीने भारी बुकिंग केली. जागे तर बघू कशी आईस्क्रीम खातात दाखव. होय इकडे बघू तोंड बघू. रिद्धी तू दाखव. रिद्धीची फिनिश पण झाली. तुझा हाय भाऊ तुझा हाय. रिद्धीचा फिनिश होतो. तुला आंबे बर्थडे गर्ल पण खाते. पण खा ग नंतर, पण आता नको खाऊ, रात्री खा. चला मित्रांनो फायनल आम्ही निघलो घर झाला. कोण तर मित्रांनो आता जस्ट आले मी घरी. पोशीरला गेलते कोल्हारीला. त्यात ताईचा पण वाढदिवस साजरी केला. एकदमच प्लॅनिंग केला. तर जाऊन आले. बर्थडे वगैरे पण चांगला सेलिब्रेट केला आम्ही. ना आता बनवते जेवण. आईने घेतलं तांदूळ विसरलं आणि ते आणले आम्ही चिकन. ते चिकन शिजवायचे. त्यासाठी कांदा कापलाय, टोमॅटो घेतलाय आणि लसूण मिसलं तर अजून निसायचे तिथे ठेवलेत बाजूला इथे. तर आता लसूण वगैरे दिसते आणि भाजी वगैरे घालून घेते. भात घालते आणि आपले कपडे वगैरे गुलायचे ते चुलते. तर मित्रांनो बघा इथे चिकन झालं आपलं शिजन. आता थोड्याच वेळात त्याला सुका बनवायचे आणि भात पण झाला इथे. आणि आपण पाणी गरम करत ठेवलं आहे. तर किचनमधलं सगळं आपले कामं आवरलेत. आता कपडे धुवायचे आहेत. कपडे काढून ठेवले आईने. एवढे कपडे सगळे धुवून ठेवायचे आहेत. तर आमचा कपडे धुवून. हरबा वाघ आला बाबा दा. तुला खाईल त्याला खाईल का?
तर मित्रांनो जेवण वगैरे झालं, अजून भांडी बाकी आहेत आपली. चला आता भांडी घासून घेते. पाता थोडीच खाल्ले तर बाकीचं टाकलंय. अर्धा आता आपल्या बदकांसाठी भात वगैरे काढून ठेवायचे आणि थोडासा आपल्या कुत्र्याला, आणि जर आहे तर उद्या परत बदकांना. तर चला पहिले भांडी वगैरे असते ना. बाबा दादा बाहेर आहे आपला. तर मित्रांनो हे बघा आपला मोठं वगैरे क्लीन करून झालं सगळं. आणि बाबू दादा रडतं बाहेर, त्याला खेळायची गेम. तर बघू दाखवते मी. हॅलो गाईज, बाबू दादा काय करतो? तू करतोस काय? होय इकडे बघू, तोंड टाका. तिकडे वर दाखव. इकडे बघू काय करतो. दाखव पहिले. पहिले काय करतो तू? पहिले काय करतो सांग. वर पहिले मम्मीला सांगतो. ट्रेन काय आहे? बाबू दादा बघा असं याडा होत चाललंय गेम खेळून खेळून. नीट ठेव. फादर कोच आहे म्हटलं तर काय पण करेल बाई. इथं घे. चला बाबू दादाला पण आता झोपायचे ना, आम्ही पण झोपतो. आणि आजचा ब्लॉग पण इथेच एंड करतो. बाय बाय.